चाललो बारामतीला. 1 मिनिट जरी लेट झाला असता तरी गाडी पण मीच झाली. म्हटलं तुम्ही इथं राहता त्यामुळे तुम्हाला याची किंमत नाही. नेक्स्ट लेवल गेले, नेक्स्ट लेवल. गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर मी आज चाललो व्हिजिटला. आज मंडे आहे. सो आज चाललो बारामतीला आणि गाडी लावणं स्टँडला आणि त्याच्यानंतर पुढं बसणं. ॲक्च्युली 7:30ची बस होती आणि 10 मिनटासाठी लेट झाली आणि ही कुठली बस आली. त्या बसनं गेलो असतो बरं झालं स्टँडला गाडीचं लावून, नाही पण ते आता अवघड झालं असतं. सो चलो आता विदाऊट एनी फर्दर डिले जाऊ, लवकर गाडी लावू आणि कलटी मारते. बरोबर 1 मिनिट जरी लेट झाला असता तरी गाडी पण मीच झाली. गाडी मिळाली पण बसायला जागा काही मिळाली नाही. असं बारामतीपर्यंत डायरेक्ट गाडी मिळाली. जागा मला वाटतं वाटरमध्ये मिळेल, काही इश्यू नाही. पण पहिल्यांदा मी या रोडनं उभं राहून चालले. एवढी गर्दी आहे, फुल गाडी फुल आहे तिकडं. वाजले 10:30 आणि मी पोचलोय बारामती. वेळेत पोचलो इन टाइम. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, हा पण मला जाऊ एक महत्वाचं काम करतो पाहिजे आणि त्याच्यानंतर जे पेन्सिल चौकात आपला कस्टमर आहे MIDC जायचं, पेन्सिल चौकात लेफ्ट जायचं. चलो थोडं भारी बस स्टँड आहे राव ऑलरेडीच. मित्रांनो माझी पहिली विजिट झाली आहे. आता मी चाललोय दुसऱ्या विजिटकडे. मला टोटल 3 ते 4 विजिट करायचे आहेत बारामतीत. सिटीत असल्याचा फायदा काय माहिती काय, MIDCत असले ना की जवळजवळ असतात फॅक्टरी सगळ्या, त्यामुळे पटपट विजिट होतात. पण हेच जर बाहेर असले ना, साखर कारखाने कसे जरा लांब लांब असतात ना, तिथे मग जास्त वेळ लागतो. तिथे एक नंतर 2च विजिट होतात दिवसभर. पण आता MIDC आहे आपण, आपल्याला 3 ते 4 विजिट करायचे. तो चलो हा रोड आहे बघा, डायनामिक्स डेअरीचा रोड आहे. मी थांबलो माझी ते डायनामिक्स डेअरी, तिकडे पण जायचं आहे खरं, बघू नंतर. आता महत्त्वाचं नाही, तिथली एक ऑर्डर झाली आपली. आता जरा दुसरीकडे जाऊ, जिथं धंदा मिळत नाही तिथं जाऊयाच, ते धंदा मिळेल. बरीच लोक आहेत की नाही असं म्हणतात, काय बारामतीत काय केलं बारामतीत. गंमत दाखवतो. हा रस्ता बघा, हां डायनामिक्स डेअरीचा तिथला रस्ता आहे. केवढा मोठा रोड आहे बघा. 3 पत्रे असले ह्या साईडला आणि तेवढाच त्या साईडला आहे. आणि पुढं पण तसाचा रस्ता आहे. एवढे मोठे मोठे रस्ते आहेत, एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि काका मला एक जण भेटलेले मागच्या वेळेस आलो तेव्हा, म्हणजे काय बारामतीत काय ते बस स्टँड आहे काय नाव ठेवत होते. म्हटलं तुम्ही इथं राहता त्यामुळे तुम्हाला याची किंमत नाही. आमच्यासारखे बाहेर राहत असता तर कळलं असतं. मग माझी आहे ना दुसरी विजिट पण झाली आणि मी आता पेन्सिल चौकातनं चाललोय बस स्टँडकडे. बस स्टँडला नाही, एवढं लांब नाही चाललो मी. आता जेवणार आहे आणि त्यानंतर मला इथे ह्याला जायचे, पिपळी म्हणून गाव आहे बारामती ॲग्रो, तिकडे जायचं आहे मला. दुसरी माझी विजिट होती वायनरीज. तर फुल ऑन होती, द्राक्षाचं क्रशिंग चालू केलं. तुम्ही आता बघितलं बघा, छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला. लस क्वालिटी फॅक्टरी होती ते. आणि कसला रोड खतरनाक केला का नाही. हा भिगवण रोड आहे. नाच केला का नाही, नाच चालायला कसला क्वालिटी वाटतं सकाळी. इथं लय गर्दी असते सकाळी. मी आता इथं राहिलेलो ना तेव्हा बघितलेलं. आणि त्या साईडला तिकडे जुडिओ पण आहे, रिलायन्स डिजिटल पण आहे. हे शॉप केलेच दुकानं आणि या जिन्यात वर जाऊन बसायचं. नेक्स्ट लेवल गेले, नेक्स्ट लेवल. मी आता आलो जेवायला आणि आता मी ना दुपार जेवताना मी एकदा एक वेगळी गोष्ट चालू केली. मी आता ग्रीन सॅलड खायला सुरुवात केली. तो ऑर्डर आपली येते लसुणी पालक आणि रोटी. तोपर्यंत हे ग्रीन सॅलड रेटतो या जेवायला, म्हणजे ग्रीन सैलड खाइला या नंतर जेवण करत. चलो तो फिर स्टार्ट करते हैं रोटी के साथ, लसुनी पालक आणि व्हीट रोटी. पेन्सिल चौकात जरा पुढे आलोय. रिक्षा मिळाली मला, 1 नंबर रिक्षा गेली आहे. मी 1 नंबर काम केलंय. सनरूफ टाकलंय रिक्षाला. मी आत आलो तर मला वाटलं लाईटच चालू आहे. छान रेटून जेवण झाले. त्याच्यानंतर तिसरी विजिट पण कंप्लीट झाली. मस्तपैकी झालेली आहे विजिट. चांगले इनपुट्स मिळतात आपल्याला. भेटल्यावर सगळे चांगले इनपुट जातात. पण ऑर्डर आल्यानंतर समजायचं की येस चांगले होते. आता 3 विजिट झाले. आपला 2 ते 3चा प्लॅन होता. 3 झालेत ना.
3 ते 4 मजले काय म्हणाले सकाळी मी, आता मला आठवत नाही, पण ठीक आहे. तिसरी झाली आहे. मी आता 4थ्या व्हिजिटकडे जातोय. आणि बारामतीत पिंपळी म्हणून गाव आहे, पिंपळी, तिकडं हे आमचा क्लायंट आहे. सायकल कसं भारी लावल्यात का नाही, छोटी मोठी त्यापेक्षा मोठी, बहुतेक सर्व्हिसिंग पण आणि विकायला पण आहे. काकाने आपलं रिक्षातच त्यांचं दुकान केलं, छान. कॉस्ट कटिंग बघा कशी गेली, जाळ्यांपुरतं तेवढंच प्लास्टिक, जास्त मोठं नाही. नाहीतर हे काय ना 4 वर्षापूर्वी, बरोबर 4 वर्षापूर्वी मला आठवतंय शासनानं सगळ्यांना झाडं दिलेली आणि एवढ्या जाळ्या दिलेल्या मोठ्या त्या झाडाच्या कडे टाकायला. एक झाडं आलं का नाही मला माहित नाही, पण त्या जाळ्या सगळ्यांच्या गायब झालेल्या. 4 व्हिजिट झाल्यात. आता मी पोहोचले बस स्टँडला, सातारा गाडी लागली, सातारा कोल्हापूर. त्याच्यामुळे ते जास्त वेळ इथं नाही घालायचा, पटपट पळत जातो, त्याचं बॉम्बलेला गाडी जाईल. एक नंबर काम झालेलं आपलं. चलो आता जाऊया. माझ्यावर मासे झालं एक कांड, गडबड झालं बघा. बस मिळाली, बस लागली करून कोल्हापूर. तिथे गेलो तर पूर्णपणे गर्दी होती बसमध्ये, त्यामुळे मी काय त्या बसमध्ये गेलो नाही, वेट केला. आता फलटणची गाडी मिळाली, मी आता चाललो फलटणला, आणि आता फलटणवरनं सातारा. बारामती पण गाडी सोडली, गर्दी होती म्हणून फलटण मध्ये आलो. आणि आता फलटण मध्ये पण एवढी गर्दी आहे, फुल माग फुल, खाली एवढी बेकार अवस्था आहे. आज उभं राहून झालं दोन्हीकडे 2 भांडणं, इकडे एक भांडणं आणि इकडे पण भांडणं, सगळीकडे भांडणच भांडणं झालं. खिडकीतनं निम्म्या बाहेर जाऊन भांडतात. सुट्टीच दिनात काकूला चिडल्यात. फौजी डाब्या राव, एरिया खतरनाकच झालाय सगळ्या वर्ग. मित्रांनो आता वाजले 10:30. ओके, राहुल बंद झालं, सगळी पोरं घरी गेली. आप्पा आणि जानकर तर काय आलेच नाहीत, त्यांचं जरा काम चाललेलं. ऍक्च्युली काय आलं, मी 8:30ला आलो इथं, आणि मला जरा ब्लॉग कालचा जो होता कार्निवलचा तो अपलोड पण करायचा होता, एडिट करायचा होता, एडिट करून अपलोड करायचा होता. ते केलं. काय होतं, घरी जरा घरच्या वायफायपेक्षा ना इथं स्पीड चांगलं येतं, त्यामुळे इथंच काम केलं. आणि आता मी इथनं कल्टी मारतोय, घर जाऊन जेवतो पहिल्यांदा, कारण उद्या सकाळी लवकर मला परत व्हिजिटला जायचं कराडला. तो आता मी हा ब्लॉग इथं संपवतो. प्लीज आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.